नमस्ते, मी सुधाकर कवडे. आपण पाहतोय परफेक्ट न्यूज. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंढरपूर तालुका पंचायत समितीच्या भोसे जिल्हा परिषद, गुरसाळे पंचायत समिती आणि भोसे पंचायत समिती गणाचा निकाल हाती आलेला आहे. या निवडणुकीमध्ये भोसे येथे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती कैलासवासी राजूभाऊ पाटील यांच्या पत्नी प्रफुल्लता पाटील आणि षण्मुखी कोरके यांची सरळ लढत झालेली होती. त्यामध्ये षण्मुखी कोरके यांना 11,994 मतं, तर प्रफुल्लता पाटील यांना 11,570 मतं मिळालेली आहेत. या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये 424 मतांनी षण्मुखी भारत कोरके या विजयी झालेले आहेत. तर भोसे पंचायत समितीच्या गणामध्ये पूनम पवार या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना 8,037 मतं मिळालेली आहेत आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी भाग्यश्री भुसनर या NCPच्या उमेदवारांना 5,732 मतं मिळालेली आहेत. त्यामध्ये 2,305 मतांनी भारतीय जनता पार्टीच्या पूनम पवार या विजय झालेल्या आहेत. गुरसाळे पंचायत समितीच्या गणामध्ये NCPचे महादेव पाटील यांना 4,023 मतं मिळालेली आहेत. अपक्ष उमेदवार रामचंद्र केशव गायकवाड यांना 3,272 मतं मिळालेली आहेत. तर भारतीय जनता पार्टीच्या राजेंद्र पाटील यांना 2,550 मतं मिळालेली आहेत. या ठिकाणी 751 मतांनी NCPच्या महादेव मारुती जाधव पाटील यांचा विजय झालेला आहे. तर पंचायत समितीचे माजी सभापती आणि भाजपचे उमेदवार राजेंद्र पाटील हे 3 नंबरवरती गेलेले आहेत. या ठिकाणी रामचंद्र केशव गायकवाड या अपक्ष उमेदवारांनी 3,272 मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा अपडेट्स आम्ही वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोच करत राहू. त्यासाठी पाहत राहा परफेक्ट न्यूज.